या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस. सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल दरात विक्री व दुरुस्ती करण्याचे एकमेव ठिकाण. 159 ग्राउंड फ्लोअर, ए विंग, न्यू विजय मार्केट, जळगाव. आपण उपस्थित आहोत जळगाव शहरातील 28 नंबर दायमा शाळेजवळ आणि इथे आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावतानाचा एक तरुण आपल्याला भेटलेला आहे. जाणून घेऊया त्याच्या प्रतिक्रिया. कसं वाटतंय आपल्याला पहिल्यांदा मतदान? पहला मतदान करना है और मुझे बहुत अच्छा लग रहा है ये मेरा कर्तव्य था करने का. मेरे देश के डेवलपमेंट के लिए मैंने किया है. तर हे होते आपले तरुण की ज्यांनी देशाच्या डेव्हलपमेंटसाठी मतदान केलेलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया होती. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवायलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया या तरुणाकडून आलेली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या धामधुमीत चौथ्या चरणाचे मतदान सुरू झालेले आहे आणि जे पहिल्यांदा मतदान करत आहात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा मतदान केलेलं आहे. माझा फर्स्ट टाईम वोट होत आहे. फर्स्ट टाईम वोट केलं मी आणि असंच फर्स्ट टाईम वोटिंग केलं मी आणि माझा एक्सपिरियन्स छान होता. बाकी बस मला एवढंच हवं आहे की नेशनने प्रोग्रेस केलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही आमचं फर्स्ट वोट दिलं आहे. नेमकं तरुण पिढी जी आहे, आता तरुण मुलं मुली आहेत, त्यांनी मतदानाला किती वाव द्यायला हवा आणि कोणता मुद्दा बघून तुम्ही मतदान केलेलं आहे? 99% द्यायला पाहिजे. आपल्या इकॉनॉमीच्या ग्रोथमध्ये यूथचा खूप मोठा हँड असतो, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले यूथने 99% वोटिंग केलीच पाहिजे. तरुणांच्या भविष्यासाठी काय विचार करून तुम्ही मतदान केलेलं आहे? बेटर एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट फॅसिलिटीज, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे सगळं भेटलं पाहिजे जनरेशनला पुढच्या, त्याच्या दृष्टीने आम्ही वोटिंग केली आहे. तर हे होते नवीन मतदार ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण बघूयात की आता जळगाव शहरातील किती मतदान केंद्रावर कशा प्रकारचं मतदान होत आहे. देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या चरणाचे मतदान आज रोजी महाराष्ट्रात होत आहे. आपण तांबापूर येथील इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे आपण मतदान केंद्रावर उपस्थित आहोत आणि चौथ्या चरणाचं मतदान सुरू आहे आणि शांततेत मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. आणि आपल्या आता उपस्थित झालेले आहे भाजपा आमदार राजूमामा घोडे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रतिक्रिया. मामा नमस्कार. काय चौथ्या चरणाचं मतदानाचे जे लोकांचे आहे प्रतिक्रिया किंवा त्यांचा प्रतिसाद कशा प्रकारचे दिलेला आहे? लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. ते लोकशाहीचं आपला आधारस्तंभ, लोकशाहीचं जे मतदानाचा जो आपला अधिकार आहे, लोकांमध्ये चांगली उत्सुकता आहे. लोक चांगला प्रतिसाद देत आहे. जिथे विजिट मारतो तिथे लाईनमध्ये लोक उभे आहेत आणि मला वाटतं विकसित भारतासाठी लोक मतदान करतील. विकसित भारताचे नक्कीच लोक भागीदार होतील आणि अजून आव्हान करेल की जे राहिले लोक असेल त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क वाजवा. तुम्ही मतदान केलं का मामा? हो. आपल्या जळगावचे लाडके आमदार राजूमामा घोडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मेरा पहला मतदान है, तो ये मेरा हक है जो मैं अपने देश के प्रति निभा रहा हूँ और मैं इसको सभी को कहना चाहता हूँ कि वोट देना बहुत ज़रूरी है और ये हमारे देश के लिए बहुत अच्छी बात है कि हम वोट करते हैं. तर इथे तरुणांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलाच पाहिजे. आपल्या देशाच्या हितासाठी हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने हे कर्तव्य निभावले पाहिजे.
अठ्ठावन्न नंबरची आहे शेवटी हां याच्यात दिसणार नाही दादा 58. लाईनीत बसले ना सगळे. पैशाच्या प्रतीक्षेत बसल्या अशी बाबू आज लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस असून सुद्धा जळगाव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती आणि काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवण्यात आलेली आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांनी मतदानाचा हक्क बजावला का आणि दुकाने जी उघडी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले का. तर आपण आज मतदान असून सुद्धा दुकान उघडं ठेवलं आहे. तर आपल्या स्वतःचं आपण मतदान केलं का आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलं का. हो आम्ही सकाळी पहिले 7 वाजेला गेले मतदान करून आले आणि कर्मचाऱ्यांना पण सांगितलं होतं तुम्ही 11 वाजेनंतर या मतदान करून घ्या. मतदान करून आलो. तर आपण बघू शकता की अत्यंत जागरूक आपले नागरिक आहेत. त्यांनी आधी मतदानाचा हक्क बजावला, नंतर त्यांनी आपले दुकाने उघडून त्यांनी आपल्या व्यवसायाला परत सुरुवात केलेली आहे. तर आपण बघू शकता फुले मार्केट येथे आता काही दुकाने उघडी आहेत. तर त्यांना विचारूया की आपण मतदानाचा हक्क बजावला आहे का. सर, आपण आज मतदानाचा तुमचा जो अधिकार होता तो तुम्ही बजावला आहे का. अगोदर सकाळीच मतदान केलेलं आहे आणि सर्वांनीच मतदान केला पाहिजे. असं काय विचार तुमच्या मनात होता किंवा कुठल्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान केलेलं आहे. सर्वात अगोदर राष्ट्रीय हित पाहिजे. राष्ट्रीय हित म्हणूनच मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी. तर राष्ट्रीय हिताची जोपासना धरून यांनी मतदान केलेलं आहे आणि जागरूक नागरिकत्वाचा त्यांनी आज पुरावा दिलेला आहे. सगळ्यांनी आधी मतदान करून नंतर त्यांनी आपली दुकाने उघडलेली आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले आहेत. तर हे होते आपले जळगाव शहराचे जागरूक नागरिक. आता आपण उपस्थित आहोत फुले मार्केट येथील पांचाली साडी येथे. जाणून घेऊया सर, आपण मतदान केलं का.
हो सर, आम्ही सकाळी दुकान उघडण्याच्या पूर्वीच आधीच आमचं नियोजन होतं की हा मतदानाचा आपला एकदम इम्पॉर्टंट दिवस आहे. तर दुकान उघडण्याच्या आधीच आम्ही स्वतः पण आणि आम्ही आमच्या स्टाफला पण सांगितलं की मतदानचा आपला हक बजवायचं, हे आपला धर्म आहे, आपली जबाबदारी आहे. जेणेकरून आम्ही सकाळी 10ला दुकान उघडतो, तर या दिवशी आम्ही अर्धा एक तास उशिरा दुकान आधीच नियोजन होतं की आधी मतदान करायचं मग दुकान वाढायची. सकाळी येण्याच्या आधी आम्ही स्वतः पण मतदान करून आले आणि आमचे जे स्टाफ वर्किंग स्टाफ आहे ते बी दिवस उन्हाचा वेळ मग जाता येत नाही, सकाळी सकाळी त्यांना सांगितलं की आधी मतदान करा मग यायचं. आम्ही सकाळीच येताना मतदान केलेलं आहे. आपण व्यापारी आहात, तर व्यापाराच्या दृष्टिकोनाने आपण कुठला मुद्दा लक्षात घेऊन आपण मतदान केलेलं आहे? मुद्दा सर एकच आहे, आपला देशाचा विकास व्हावा आणि त्याच्यावरती आपला मोदी सरकार मागच्या 10 वर्षापासून एकदम छान काम करत आहे. काहीच दुसरा मुद्दा नाही आहे. त्यांनी सर्व धर्मांसाठी एकदम चांगला काम केलं आहे. मागच्या 10 वर्षात जे भारताची आर्थिक परिस्थिती आहे ती आपला पूर्ण जगात चांगली बळकट होते आणि काहीच माइंडमध्ये डाऊट नाही ठेवत आम्ही BJPला नेहमी सुरुवातपासून आम्ही स्वतः RSS पासून त्यांच्याशी जुळलेले आहे आणि त्यांनाच सुरुवातपासून मतदान केलेलं आहे. आणि पुढे जर भारताचं चांगलं भविष्य असेल, हवं असेल आपल्याला चांगली लाईफ हवी असेल तर BJPला वोट करायचा असा आमचा सुरुवातचा निर्धार आहे आणि आम्ही त्यांनाच वोट केलेला आहे, नेहमीच आमचं ठरलेलं आहे. आणि स्वतः भगवद्गीतामध्ये लिहिलेलं आहे की जे राष्ट्र आणि धर्मासाठी लढेल त्यांचा आपण साथ द्यायचा. तर आम्ही काय राजनैतिक मुद्द्याने त्यांना वोट नाही करत की ते पक्ष माझाच आहे, पण ते धर्म आणि राष्ट्रासाठी पूर्ण चांगलं काम करताय, आपल्या देशाचा विकास होतोय म्हणून आपण BJPलाच वोट केलेला आहे. अब की बार 400 पार से भी ज़्यादा पार ऐसी हमारी कोशिश रहेगी. स्मिताताई वाघ को हमने वोट दिया है. मोदी जी तो शुरू से हमारे लाडके हमारे चहेते हैं, तो हम ऐसी दुआ करेंगे ऐसे प्रधान को कि हमारी उम्र का भी कुछ हिस्सा उनको मिल जाए तो अपने देश का विकास ज़्यादा होगा. ये हमारी ऐसी सोच है. अत्यंत मनापासून यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की भाजपा सरकार ही यांची लाडकी आहे, नरेंद्र मोदी सरकार ही यांना खूप प्रिय आहे. तर त्यांनी एक समाजाचा किंवा देशाचा मुद्दा बघून त्यांनी मतदान केलेलं आहे. कॅमेरामॅन प्रकाश लिंगासोबत मी बंटी खरात, अदालत टाइम्स न्यूज, जळगाव.